निवडणुकीचा हंगाम जवळ आलाय, त्यामुळे आता कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याकरता वेगवेगळ्या कृत्या लढवल्या जात आहेत. नवी मुंबई राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मेळाव्यात दादांच्या बिर्याणीची चर्चा जास्त आहे, कारण या मेळाव्याकरता तब्बल 15,000 लोकांना पुरेल एवढी बिर्याणी तयार करण्यात आलेली आहे. मेळाव्याच्या ठिकाणी एक विशेष मंडपच बिर्याणी तयार करण्याकरता टाकण्यात आलेला आहे. रविवार म्हटला तर कार्यकर्ता काही आशय म्हणजे येणारच, त्यामुळे कार्यकर्त्यांना आज अजितदादांची या ठिकाणी आवडीची बिर्याणी चाखायला मिळणार आहे. 15,000 लोकांना पुरेल एवढी बिर्याणी त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. आता किमान बिर्याणीसाठी तरी कार्यकर्ते गर्दी करतील का, हे आता पाहावं लागेल. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याकरता वेगवेगळ्या आयडिया लढवल्या जात असताना आता या ठिकाणी नवी मुंबईतल्या या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये बिर्याणीचा बेत आखला जातोय. याविषयी बोलण्याकरता विद्या चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया यावर? आपण पाहतोय की अल्पसंख्याक मेळावा आहे नवी मुंबईमध्ये, पण इथं मात्र बिर्याणीचा बेत आखला जातोय आणि जवळपास 15,000 कार्यकर्त्यांना या बिर्याणीची मेजवानी असेल. पण असं म्हटलं जात आहे की या आधीच्या दादांच्या सभेत कार्यकर्ते निघून गेलेले होते, त्यामुळे कार्यकर्त्यांकरता ही अनोखी शक्कल म्हणावी का? आता कार्यकर्ते बिर्याणीवर ताव मारतील आणि जातील निघून, कारण हे सगळे कार्यकर्ते त्यांनी पुण्यावर, आता मी पुण्याला पोहोचले तेव्हा मी बघितल्या काही बसेस पुण्यावरनं चालल्या होत्या नवी मुंबईच्या दिशेने. त्यामुळे लोकांना दूरदूरून तिकडे मेळाव्यासाठी आणण्यात आलेलं आहे आणि बिर्याणी केली म्हणजे लोक बसून राहतील, निदान जेवण उत्सव तरी ऐकतील. आता किती वाजता त्यांचा मेळावा आहे ते मला माहित नाही, परंतु अर्थ खातं असल्यामुळे ही सगळी उधळपट्टी चाललेली आहे असंच म्हणावंसं वाटतं. आपल्याला बघितलं, शिंदे साहेबांच्या मीटिंग असू दे, देवेंद्रजींच्या मीटिंग असू दे, या सगळ्यांच्या मीटिंग एवढ्या भव्य होतात, एवढा मोठा पेंडॉल बांधला जातो, एवढा मोठा खर्च केला जातो. हा पैसा सर्वसामान्य माणसाचाच पैसा आहे. हा एकीकडे गरिबी आपल्या इकडे महाराष्ट्रात खूप वाढतीये, लोकांना खायला नाहीये, लोकांना नोकऱ्या नाहीयेत आणि अशा वेळेस हे लोक ही जी उधळपट्टी करतायत ते बघून खूप वाईट वाटतं. कोणा कार्यकर्ते, जे खरे कार्यकर्ते असतात त्यांना काही बिर्याणी आणि जेवण आणि याची अपेक्षा नसते, ते स्वतः पक्षासाठी येणारे लोक असतात. पण अशा प्रकारे स्वतःच्या सभांना गर्दी जमवण्यासाठी हा बिर्याणीचा बेत आपल्याला दिसतोय. निश्चित विद्याताई, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की अर्थ खातं, आता तुम्ही आरोप केला या ठिकाणी, अर्थ खातं दादांकडे आहे आणि म्हणून या सगळ्या संदर्भात उधळपट्टी केली जाते? निश्चितच अर्थ खातं आहे म्हणून आपल्या आमदारांना 200, 300 कोटीचा निधी देणं, नंतर असे मोठे मोठे कार्यक्रम आखणं, याच्यासाठी पैशाची उधळपट्टी करणं, हे अर्थ खातं आहे म्हणूनच करता येते ना, नाही तर एरवी कसं करता येईल? आता मुख्यमंत्री करतायत, भाजपकडे तर आपण बघितलं की याच्यातनं किती पैसा गोळा झाला. तर ते याचे इलेक्शन फंड जे गोळा केले त्याच्यातला पैसा आहे. सगळ्यांकडे हा पैसा लोकांचा पैसा आहे आणि हे सगळं निवडणुका जिंकण्यासाठी हे सगळं राजकारण, घाणेरडं राजकारण सुरू आहे. पण अशा राजकारणाचं खरं लोकांना आता उभं झालेलं आहे. निश्चित ताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. यावर प्रतिक्रिया देण्याकरता आपल्यासोबत अंकुश काकडे सुद्धा जोडले गेलेले आहेत. स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. काय या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया आहे, काय म्हणाल तुम्ही याला? कार्यकर्त्यांकरता बिर्याणीचा बेत या ठिकाणी आखला जातोय, अल्पसंख्याक मेळावा आहे, पण नजर आहे बिर्याणीच्या या बेतावर. काय यापूर्वी सुद्धा किंवा आज देखील ज्यावेळेला पक्षाची अधिवेशन होतात, पक्षाचे मेळावे होतात, त्यावेळेला त्या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांना भोजनाची वगैरे व्यवस्था सर्वच पक्ष करतात. परंतु निवडणुकीमध्ये मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचा, आणि तो देखील नॉनव्हेजचा खर्च मी या ठिकाणी आता प्रथमच पाहतोय. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की काल अजितदादांनी सुनील तटकरे यांची रायगड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. आता ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय तो रायगड मतदारसंघालाच लागून आहे, किंबहुना मला निश्चित त्याच्या बाउंड्रीज माहिती नाहीत,
पण त्या मतदारसंघामध्ये तो असू शकतो. आणि आपण पाहिले की गेले अनेक वर्ष राज्य मंत्रिमंडळामध्ये सुनील तटकरे सत्तेमध्ये सहभागी आहेत. त्यांचे मुलगी असेल, पुतणे असतील, चिरंजीव असतील, ही सगळी मंडळी सत्तेमध्ये आहेत. अनेक मोठमोठ्या कंपनी त्यांच्या आहेत. त्यामुळे त्या पैशाच्या जोरावरती कार्यकर्त्यांना आता कार्यकर्ते अजूनही नाही म्हणलं तरी काही कार्यकर्ते हे पक्षाच्या विचारावरती निष्ठेवरती काम करणारे असतात. पण बाकीचे कार्यकर्ते त्यांना अशा प्रकारची बिर्याणी दारूच्या पार्ट्या दिल्याशिवाय ती काही येत नाहीत आणि तशातलाच हा प्रकार करतोय. हा अतिशय चुकीचा प्रकार आहे. कोणत्याच पक्षाने असं करू नये या मताचा तर मी आहे. पण अर्थात समोरच्यांनी काय करावं काही सांगू शकत नाही. हे निश्चितच लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय चुकीचं आहे. आणि काय होणार आहे की आता जो ह्या पुढच्या 7-8 दिवसामध्ये असे प्रकार जोरात सुरू होतील. कारण 5 महिन्यामध्ये आचारसंहिता लागल्यानंतर अशा प्रकारे बिर्याणी खाऊ घालणं किंवा इतर काही गोष्टी करणं हे काही कोणाला शक्य होणार नाही. त्याच्यामुळे मग त्यावेळेला ही सगळी मंडळी त्या ठिकाणी असे प्रकार करतील. पण असे प्रकार केल्यामुळेच मतं मिळतात. हा जर का कोणाचा समज असेल तर तो अतिशय भ्रम आहे असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. लोक आता संपर्कामध्ये असणारा माणूस, सातत्याने काम करणार माणूस, त्याची पक्षाची निष्ठा, त्या पक्षाचे नेते याच्यावरती विचार करून मतदान करतात. अगदी अगदी काकडेजी, आता तुम्ही उल्लेख केलात म्हणून खरं तर हा सवाल विचारते. अजित पवार यांनी परवाच्या भाषणात देखील म्हटलेलं होतं मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे आता आचारसंहिता लागू शकते असं अजित पवारांनी म्हटल्यानंतर त्यापूर्वीची ही धडपड आहे असं म्हणायला पुरेसा वाव आहे का? हो, नक्कीच ना. कारण आचारसंहिता एकदा सुरू झाली की मग त्या ठिकाणी पैशाचा हिशोब द्यावा लागतो. किती रुपयाचा नाश्ता दिला, किती रुपयाचं जेवण दिलं आणि ते काही उघड्यावरती काही करता येत नाही. आता मात्र आचारसंहिता नसल्यानंतर पक्षाचा मेळावा याच्या नावाखाली उघड अशा प्रकारचा चुकीचा खर्च करू शकतात आणि ते करतायत. अगदी धन्यवाद काकडेजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. निवडणुकीच्या हंगाम आता जवळ आलेला आहे आणि त्यामुळे आता कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याकरता वेगवेगळ्या कृत्या लढवल्या जात असताना नवी मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मेळाव्यामध्ये दादांची स्पेशल बिर्याणी सध्या चर्चेत आहे. कारण मेळाव्याकरता येणाऱ्या तब्बल 15,000 लोकांना पुरेल एवढी ही बिर्याणी तयार करण्यात आलेली आहे. याविषयी बोलण्याकरता प्रशांत जगताप, पुणे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काय म्हणाल तुम्ही हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर? सध्या ही सगळी मंडळी नरेंद्र मोदीजींच्या आणि एकूणच एकनाथ शिंदेजींच्या बरोबर राज्यात आणि देशामध्ये कामकाज करतायत. त्याच्यामुळे अशा प्रकारचे बिर्याणी महोत्सव बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. शेवटी सत्ताधारी पक्ष म्हणून या ठिकाणी तुमची ताकद कशी मोठी आहे हे या ठिकाणी कार्यकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी हे असल्या प्रकारचे प्रयत्न केले जाणार आहेत. पण मला असं वाटतं की अशा प्रकारचे किती जरी बिर्याणीचे नाही का या ठिकाणी महोत्सव भरवले किंवा अशा प्रकारच्या किती जरी नाही का त्या ठिकाणी मेजवान्या ठेवल्या तरी सर्वसामान्य महाराष्ट्रातला सर्वपक्षीय नेता जो आज विरोधामध्ये आहे त्याचबरोबर सर्वसामान्य महाराष्ट्रातली जनता ही निश्चित भाजप आणि भाजपच्या बरोबर जाणाऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये योग्य ते उत्तर नक्की दिली याबाबतीत माझ्या मनात बिलकुल शंका नाही. अगदी म्हणजे तुम्ही असं ठामपणे म्हणताय, थेटच म्हणताय की या बिर्याणीची भुरळ काही सर्वसामान्यांना मतदार राज्याला पडणार नाहीये. जी नक्कीच. या ठिकाणी त्यांनी काय जेवण ठेवावं, बिर्याणी ठेवावं का आणखीन काय ठेवावं हा त्यांचा विषय आहे. पण या संदर्भामध्ये जो सर्वसामान्य कार्यकर्ता विचाराने काँग्रेस बरोबर थांबलाय, पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर थांबलाय किंवा उद्धवजींच्या शिवसेनेबरोबर थांबलेला आहे तो या ठिकाणी अगदी वडापाव खाऊन सुद्धा या ठिकाणी संघर्ष करेल. आमच्या कार्यकर्त्यांना अशा शाही बिर्याणीची गरज नाही असं मला या ठिकाणी आग्रहपूर्वक सांगावं वाटतंय. अगदी धन्यवाद जगतापजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. याविषयी बोलण्याकरता सक्षणा सलगर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. तुमच्यापर्यंत निश्चितच ही बातमी पोहोचलेली असेल. बिर्याणीचा बेत आखला गेलेला आहे अल्पसंख्याक मेळाव्यामध्ये नवी मुंबईत आणि ती सुद्धा अजितदादा स्पेशल बिर्याणी आहे ही जवळपास 15,000 कार्यकर्त्यांना.
हे जे काही राज्यामध्ये चाललेले चित्र आहे, मला आदरणीय अजितदादाबद्दल एक गोष्ट सांगावीशी वाटते. दादा मोठे नेते आहेत, परंतु दादा पृथ्वी गोल आहे, कर्मावर. तुम्ही जे सगळ्यांना धमकावत होता, औंधा कसा निवडून येतोय बघतो, तू कसा निवडून येतो बघतो, औंधा तुला दाखवतो. मला असं वाटतं दादा, तुम्हाला बारामतीमध्ये सुप्रियाताईंच्या विरोधात लढण्यासाठी तुम्ही जे भावनिक आव्हान करताय आणि स्वतःभोवती आता तुम्हाला गल्लोगल्ली फिरावं लागतंय आणि आज ही बिर्याणीची तुम्हाला ऑर्डर द्यावी लागते, ते पण अजितदादा स्पेशल बिर्याणी. लोक बिर्याणी वगैरे असले सगळेच लोक बिर्याणी खाऊन मतदान करणारे नसतात. महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी जनता सुद्धा उरलेली आहे. देशातली जनता, महाराष्ट्राची जनता बघते. ह्याचा हिशोब होणार आहे लोकसभा आणि विधानसभेमध्ये. कुठली बिर्याणी, कसली बिर्याणी. लोक घरच्या स्वतःची भाकरी धुरडीतली खाऊन स्वाभिमानाने मतदान करायला जाणार आहेत. त्यामुळे अजितदादा गट, गद्दार गट असेल, निंदे गट असेल, या लोकांनी कितीही बिर्याणी वाटल्या, कितीही दुकानाच्या बिर्याणी आणून लोकांना दिल्या, त्याचा काही उपयोग होणार नाहीये. येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जनता अगदी स्वतःची बुद्धी शाबूत ठेवून काम करणार आहे. अजितदादा पवार यांच्या पायाखालची जमीन घसरली असल्यामुळे अजितदादांना बिर्याणीची अवतरणे द्यावी लागतायत. परंतु पंक्तीला 50 माणसं असतात, भजनाला 5 असतात. तसं तुमच्या कामाला कुणी येणार नाही. ही पंगत उठल्यानंतर लोक घरी जाणार आहे आणि चांगल्या पद्धतीने ढेकर देऊन त्यांच्या डोक्याला जे पटणार आहे तेच करणार आहे, ही मला खात्री वाटते. अगदी सक्सेनाजी, कालचं सुद्धा तुम्ही अगदी काल परवाचं भाषण ऐकलं असेल दादांचं. दादा म्हणालेले होते की भावनिक राजकारण करून रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही आणि आजचा बिर्याणीचा बेत विरोधाभास नाही वाटत? ते जे काही बोलतायत सध्या, मी म्हटलं ना आपल्याला की दादाच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे. ते दुसऱ्याला म्हणतात भावनिक आव्हान करू नका, स्वतः मात्र डोळे ओले केले. परवाचं भाषण तुम्ही जर पाहिलं बारामती मधलं, तर हे बघा रे, मी मग मला देशात किंमत उरणार नाही, मला जरी जागा तुम्ही निवडून नाही दिली. तुम्ही लोकांना पाडण्याचं आव्हान करता. अमोल कोल्हे असतील किंवा मागे ते शिवतारे असतील, त्या लोकांना तुम्ही पाडलंच, आता आव्हान करता. तर हे काय आहे मग? हे भावनिक आव्हान नाहीये का? तुमचे डोळे का ओलावतायत? उलट मी म्हणेन महाराष्ट्राच्या जनतेला, सुप्रिया सुळेताई एक महिला असून ती स्त्री लढते. सुप्रियाताई लढतायत एका बापाची मुलगी म्हणून नाही, तर महाराष्ट्राची कन्या, महाराष्ट्राची नेता. आणि आताच कालच चेन्नईचा त्यांना प्राईम फाउंडेशनच्या तर्फे जो पुरस्कार दिला जातो 10 वर्षाची कारकीर्द बद्दल, महासंसद रत्न मिळालेला आहे. ते कामामुळे मिळालेलं आहे, पवारांची मुलगी म्हणून मिळालेला नाही. मी त्यांची कार्यकर्ता आहे, परंतु मी आवर्जून सांगेन, पवार साहेबांची मुलगी म्हणून त्यांना हा पुरस्कार नाही मिळाला. त्यांनी उत्कृष्ट काम संसदेमध्ये केलं म्हणून मिळाला. त्यामुळे सुप्रियाताईंना भावनिक आव्हान करण्याची गरज नाही. उलट अजितदादांना बिर्याणी असेल, हे बेत सगळीकडे गावोगल्ली बिर्याणी देऊन लोक गोळा करावे लागतात. ह्या दादांचं फॅल्युअर आहे, यात ते अयशस्वी झालेले. आणि जनता, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, बिर्याणी जरूर खाईल तुमची, ढेकर दिली जाईल आणि मतदान मात्र स्वाभिमानी जनतेचं चांगल्या निष्ठावंतांनाच होणार आहे, याची मला खात्री आहे. निश्चित. सक्सेनाजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. याविषयी बोलण्याकरता महेश तपासेजी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात? कोणाला कुठे मेळावा घ्यायचा, ज्याचा त्याचा तो अधिकार आहे. आम्ही देखील आमच्या पक्षाच्या नेत्यांच्या सोबत वेगवेगळे मेळावे घेत आहोत, परंतु महाराष्ट्राची जनता ही सुज्ञ आहे. महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये काय करायचं. अशा प्रकारचा एक सर्वे देखील मध्यंतरीच्या काळामध्ये आला. ज्यांच्या मनामध्ये पाप दडले त्यांना स्पष्टीकरण द्यायचं. आमचं मन मोकळं आहे, आमचं मन क्लिअर आहे. आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या संदर्भातली भूमिका लोकांमध्ये मांडत राहिलेलो. वेळोवेळी गेल्या 1.5 वर्षापासून कसा अन्याय झाला, कसं टार्गेट केलं जातं, नेत्यांना टार्गेट केलं जातं, कसं पक्ष फोडला जातो, कसं धागसूचीला बगल देऊन एक नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न झाला, हे सगळं महाराष्ट्र बघत आहे. आणि भावनिक भाषण, आता भावनिक भाषण म्हणजे ज्या कुटुंबामध्ये आपण जन्मलो, ज्या कुटुंबाच्या मुळे आपली ओळख निर्माण झाली, त्याच्याबद्दल जर कोण तशा पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर मला वाटतं राजकारणामध्ये आता हे अतिशय दुर्दैव आहे. आणि त्याच्याबद्दल काय मला फारसं बोलायचं नाही, कारण आमच्याही भावना त्या वक्तव्यामुळे दुखावलेल्या गेलेल्या आहेत. परंतु तेवढं म्हणजे असंवेदनशीलता आमच्यामध्ये नाही की आम्ही कोणाबद्दल काही वाईट शब्द उच्चारू. तपासेची अगदी थेट सवाल विचारते, कार्यकर्ते उठून जाऊ नयेत म्हणून हा सगळा बिर्याणीचा प्रपंच, बिर्याणीचा घाट?
कार्यकर्ते उठून जाऊ नये, कारण कार्यकर्ते पकडून आणलेले आहेत. इथे कार्यकर्ते प्रेमाने येत आहेत. त्याच्या हा दोघा गोष्टीतला फरक आहे ना. शेवटी एखाद्या दुसऱ्याने बांधलेल्या घरामध्ये जाऊन संसार थाटायचा आणि स्वतः घर निर्माण करायचं, या दोन गोष्टीमध्ये फरक आहे. पवार साहेबांनी स्वतः निर्माण केलेली वास्तू आहे, त्याच्यामध्ये काय एक एक वीट पवार साहेबांनी डोक्यावर उचलून ती निर्माण केलेली आहे. दुसऱ्यांनी थेट घरावरच ताबा घेऊन स्वतःचा अधिकार दाखवला. त्याच्यामुळे तिकडे लोकांना शेवटी बसवताना, लोकांना कम्फर्टेबल करताना विश्वास द्यावा लागतो, आपुलकी द्यावी लागते, प्रेम द्यावी. अगदी तपासायची. निश्चित. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.